जिवंत पापलेट आपल्याला आहे भेटलाय संध्याकाळी। हे बघा दाखवतो तुम्हाला मी पापलेट जिवंत। नमस्कार मित्रांनो, कोली युट्यूबर विशाल पाटील 7 पाटी आज तुमच्या या चॅनलवर खूप स्वागत आहे। चला आज आपण चाललो मासेमारी करायला। आज पहिला दिवस आहे। पहिला आपला देवी आई अग्निमातीचा दर्शन घेऊया, त्यानंतर आपण खोल समुद्रात जाऊया मासेमारी करायला, पापलेट मासेमारी। चला मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। आपल्या आता देवीला नमस्कार करून ना अग्निमातीला नमस्कार करून आता नारळ अर्पण करूया। आणि आपला राजू भाऊ नारळ अर्पण करत आहेत देवीला। आपली कुलदेवत आहे 7 पाटी गावची अग्निमाता, होऊ शकतात आपली 7 पाटी गावची अग्निमाता आहे। आपल्या आता बोट समुद्राशी चालले आहेत, आपले पुढे 2 मोठी आहेत। पाहूया आपल्या आजचा मासेमारीचा दिवस सुरुवात झालेला आहे, पहिला दिवस। संध्याकाळचा नजारा बघा। आपले बोट चालले आहेत खोल समुद्रामध्ये। आता तरी आपल्याला 5 ते 6 तास जायचं आहे। संध्याकाळचं दृश्य बघा खूप छान आहे। तर आता आपल्या पुढे जाऊया। आपल्या रात्रीचा प्रवास आहे आणि सकाळी जाळा लावल्या जातील समुद्रामध्ये। आता आपली सर्व आता दारा लावून होतील। टाकून दे गोला, टाकून दे मामा। आणि आपला शेवटचा जाळ टाकून झालेला आहे। चला आता जाळे लावलेले आहेत। आता आपली दारा लावून झालेल्या आहेत। आता इकडनं शिंगाडी म्हणजे कालवणसाठी उन्हासाठी कापत आहेत सचिन भाऊ। आपली फॅमिली बघितली। अंबुजा सिमेंट कंपनी का बोट आहे का आमच्या जवळून चालले। अंबुजा सिमेंट कंपनीची बोट आहेत। ही चालली बॉम्बेला चालले, होऊ शकतात। पूर्ण भरलेले बोट आहेत सिमेंटनी। चला मित्रांनो आपल्या जाळ्या खेचायला सुरुवात आहेत। मला वाटतं 30 ते 40 जाळ आपण खेचले आहेत बोटीवर। आणि आपल्याला मासले पण चालूच आहेत। हे बघा आपले फॅमिली बोटीतली। हे बघा आपल्याला रावस आलेला आहे जाळीला, पाहू शकतात। रावस पापलेट बघा रे, पापलेट हे बघा पापलेट आहेत, बागडा आहेत। चला आपल्याला मासले किती आहे पाहूया। आपले अजून बागेत तरी जाळा खिचत आहेत। चला पुढे जाऊया। पाहू शकता आपल्या जाळीला आता सरगा आलेला आहे। मोठा सरगा आहे। चालेल खेचता खेचता मासली पण आपल्याला भरपूर आले आहेत। तुम्हाला दाखवते मासले किती आले आहेत। हे बघा रास पडले आपल्याला पापलेट मासा आणि रावस। रावस पण आपल्याला भरपूर आले आहेत, मोठे मोठे रावस आहेत, पाला मासा आहेत हे बघा। आणि बाजूला पण मासले पडलेले आहेत, पाहू शकता आपण। पापलेट मासे आणि रावस बघा जिवंत पापलेट आहेत, एक नंबर। थांबा बाबा, थांबा थांबा दाखवतो बघा, लाईव्ह जिवंत पापलेट आहेत। तर आपले अजून तरी
फॅमिली बोटीतली जाला खेचत आहेत. सचिन दादा काय आपले मासे किती आलेत? आले मासे भरपूर. चला सचिन भाऊ बोलतो, भरपूर मासे आले आपले जालीवर. बघा पापलेट मासा राजभाऊ काढत आहेत. मोठा पापलेट मासा आहे. या बाजूला रावस आलेत. आनंद भाऊ ते रावस मासे दाखव रे. एका बाजूला किती आले बघा रावस मासे. भरपूर आलेत रावस मासे आणि पापलेट. रावस एक नंबर रावस. रावस पण आले आपल्याला. पाहूया आपल्या एकाच बाजूला 2 रावस मासे आले आहेत आणि ह्या बाजूला 3 मोठे मोठे सरगे आले आहेत म्हणजे पापलेट मासे. हे बघा कैलास भाऊ काढत आहेत. 3 पापलेट मासे दिसत आहेत आपल्याला. आणि या बाजूला रावस देखील आनंद भाऊने घेतलेले आहेत. आज खूप छान झाली मासेमारी. रावस आलेले आपल्या जाळीवर. तर आपले मासली जर दाखवलं तुम्हाला. असते 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 आणि पोशा आला छोटा. काय रे तुझं नाव काय? विश्वास. हा बाबा नवीन आला आपल्या बोटीमध्ये. हे बघा आपल्याला जिवंत काटे आहेत. हे बघा पाहिले मित्रांनो जिवंत काठी. हे बघा आपली पूर्ण पाठी भरलेली आहेत पापलेटने. अजून तरी बाजूला भरायचे बाकी आहेत. पाहू शकतात पापलेट मासे. हे बघा जिवंत मासा आहे छोटा. अजून तरी आपली जाळं खेचायची वेळ आहेत. हे बघा संध्याकाळची वेळ झालेली आहेत. पाहू शकता आपले फॅमिली बोटीतली खलाशी जाळी खेचायला चालू केली आहे. रावस पण आपल्याला भरपूर आलेत. रावस बघा रावस मासा. रावस पापलेट आणि सरगा. मित्रांनो चला मित्रांनो जाळी खेचायचं काम चालू आहे. अजून 10 ते 15 जाळं अजून उचलायचे आहेत. बघूया आपल्याला अजून किती मासली भेटते. अगोदर आपल्याला 1 पाटीचे भरलेले आहेत पापलेट आणि रावस. अजून तरी भरायचे बाकी आहेत. मित्रांनो लाईक करा चॅनलला कारण की तुम्हाला छान छान तुम्हाला मासे दाखवतो मी खूप छान. तर आजचा दिवस पहिला दिवस आहे ना आपल्याला चांगल्यापैकी म्हणजे बऱ्यापैकी मासे भेटलेले आहेत देवी आईच्या एकवीर आईच्या कृपेने. बघा आपले बोटीतली फॅमिली जाळून खेचत आहेत. बघा आपल्या आता सर्व मावरा आहे तो आता भरायला घेतलेला आहेत मध्ये. हे बघा आनंद भाऊ सर्व आता आपले मावरा भरून घेतील. अजून तरी आपले मासली भरायचे आहेत. आपले हे बघा सचिन दादा रावस आणि सरगा पकडला आहे. अशा प्रकारे बोटीमध्ये पॅकिंग केलं ते बघा एकदम जिवंत जिवंत मासली सर्व पॅकिंग होते बोटीमध्ये. 1 टब भरलेला आहे पॉपलेट माशाचा. त्याचं पॅकिंग केलं जातील बर्फामध्ये. पहिले मित्रांनो आपले आता सर्व मासली पॅकिंग जातील बर्फामध्ये आणि बर्फा फोडण्याचं पण काम चालू आहे. दाताल मासे भरले आहेत. या बाजूला डोमा काठी सर्व मिक्स मासे आहेत. अजून तरी दाखवले शिंगाली. ह्या जिवंत शिंगाली बघ. लांब ठेव काटा लागेल. जिवंत शिंगाली दाखवतो आपल्याला. गोंड्या भाऊ ना विश्वास भाऊ. शिंगाली पकडली. कसं वाटला? मस्त वाटला. हा पाहुणा नवीन आलाय बोटीमध्ये. छोटा मुलगा आहे बघा. राजू दादा आपले जाळीवर मासली काढत आहेत. अजून तरी वाटत शेवटचा झेंडा आलेला आहे. हे बघा
आणि मित्रांनो आपल्या ह्या बाजूला मासले पेक करत आहेत. बघा आपले साहेब बाजूला एक की बोट नाही दिसत, काय दिसत नाही. होऊ शकतात आपले स्टेरिंगवर मास्टर. हे बघा सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल. पाहू शकता इकडे मासे पेकिंग चालू आहेत. या खाण्यामध्ये पूर्ण बर्फ भरलेला आहे. चला पाहूया आपला संध्याकाळचा नजारा खूप छान आहेत. हे बघा एकदम शांत वातावरण आहेत. हे बघा जिवंत पापलेट आपल्याला आहे भेटलाय संध्याकाळी. हे बघा दाखवतो तुम्हाला मी पापलेट जिवंत. अरे अंगावर उडतं खवला. हे बघा जिवंत पॉपलेट मासा आपल्याला बघायला भेटलाय. मित्रांनो लाईक करा. हे बघा एकदम जिवंत पॉपलेट मासा आहे. एक नंबर. तर आपली जाळं आता उचलून झाले आहेत आणि मासे देखील पेकिंग चालू आहेत माशांची. मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की लाईक करा. 2 टप पापलेट मासे आणि 1 टप रावस मासा भेटला आपल्याला. आजचा व्हिडिओ खूप छान झाला आणि जाळी घ्यायला पण खूप मजा आली, कारण की आपल्या जाळीवर खूप मासे बी आज भेटले. रावस मासे आज बऱ्याच दिवसामध्ये आपल्याला 1 टप भेटले. पापलेट मासे बघा दाखवतो पुन्हा. रावस मासा दाखवतो. हे बघा रावस मासा. हे बघा रावस मासा हे आपल्याला 1 टप भेटले. चला मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा, जर नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय एकविराई. चला.